रिपब्लिकन सेना जिला नांदेड़ की जानिब से महात्मा ज्योतिबा फुले मुजस्समे से जिला कलेक्टर ऑफिस तक एक एहतजाजी रैली निकाली गई। ये रैली जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू पहुंचकर एक बड़े धरने की शक्ल इख्तियार कर गई। इसमें रिपब्लिकन सेना के जिम्मेदारान ने बीजेपी हुकूमत के खिलाफ नारेबाजी की। इस एहतजाजी धरने में सैकड़ों की तादाद में मर्द और खवातीन ने शिरकत की। एहतजाजियों ने जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम पेश किया। इसमें रिपब्लिकन सेना के जिम्मेदारान ने अपने मुख्तलिफ मुतालबात जिला कलेक्टर की मारिफत रियासती और मरकजी हुकूमत को भेजे और जल्द अज जल्द इन मांगों को पूरा करने का मुतालबा किया। आज जरी हा हजारोचा मोर्चा असेल, खरं तर या मोर्चाचं नाव आहे भव्य हक्क मोर्चा। वंचित आहोत, आपण खऱ्या अर्थानं गुलाम आहोत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आपण बंड केला पाहिजे या शासनाच्या प्रशासनाच्या विरोधात, या शासना सत्तेच्या विरोधात आपण बंड केला पाहिजे, तेव्हा आपल्याला हक्क आपल्या पदरात पडतील। बांधवांनो, या शिवसेना बीजेपीचा कार्यकाळ पहा। या शिवसेना बीजेपीच्या सातत्यानं सरकारच्या या सरकारमध्ये याने दलित आदिवासी बौद्ध मातंगा चर्मकारावरती अल्पसंख्यावरती मुसलमान समाजावरती अत्याचाराचं प्रमाण या ठिकाणी केलेलं आहे। मग आज आमचे बौद्ध आदिवासी असतील ज्यांचे घराचा प्रश्न आहे, आज शासनाचा जीआर आहे की राहाल त्याचं घर आणि कसं त्याची जमीन, हा जीआर शासनाचा असून देखील आज आमच्या बौद्ध आणि आदिवासींच्या जमिनी हडप करण्याचा घाट या शासनाने या प्रशासनाने सुरू केलेला आहे बांधवा। आणि आज आपल्या हक्काच्या जमिनी आहेत, आज आपल्या हक्काचे घर आहेत, परंतु या शासन आपल्यावरती आपल्या हक्काच्या जे ताब्यातल्या जमिनी आहेत, गाराला जमिनी आहेत, वन जमिनी आहेत, ते आता हिरावून घेण्याचं षडयंत्र या शासनाने केलेलं आहे बांधवांनो। आणि या सरकारच्या इशाऱ्यावरती नाचणारे प्रशासन आहे, या शिवसेना बीजेपीच्या तालावर नाचणारा हे महसूल प्रशासन आहे, हे सर्व प्रशासन आहे आणि या प्रशासनाला आता वठणीवर आणण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे बांधवांनो। रिपब्लिकन सेनेची जबाबदारी आहे की या झोपेतल्या सरकारला जागी करण्याची। बांधवांनो, लेकरू रडल्याशिवाय माय देखील दूध पाजत नाही, लेकरू रडल्याशिवाय आपली स्वतःची आई देखील दूध पाजत नाही। जर तुमच्या व्यथा असतील, तुम्हाला जर घरकुल पाहिजे असेल, तुमच्या गारवाण्याचा प्रश्न तुम्हाला निकाली काढायचा असेल, तुमच्या वन जमिनीचे पट्टे तुमच्या ताब्यात घ्यायचे असतील किंवा अशा अनेक तुमच्या प्रश्न मार्गी लावून घ्यायचे असतील तर आपल्याला रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आवाज करावा लागेल।